बुरखे किती पांघरलेत, श्लील अश्लीलतेच्या कल्पना, नीतिकल्पना ह्या खऱ्या खोट्या किती आहेत हे आपण स्वतःपासून बघायला सुरुवात करायला पाहिजे. ह्या गोष्टी ते नाटक तुम्हाला आरसा म्हणून आहे. मी असं रस्त्यानं चाललो होतो, एक बाई घोडं आहे, त्याच्यावर सगळा संसार तोंड बांधलं आणि अशी चालली एकटीच. थांबतो गाडी थांबव रे. मी जन्माला आलोय, मला जगावं त्याच्यासाठी माझ्या आई बापाने जन्म दिला ना. तुम्हाला काय वाटतं म्हणून थोडे जन्म दिला मला. रजनीकांत चिरंजीवला सांगतोय, त्याच्या मिसेसला सांगतोय, अरे जल्दी करो ना, वो रोड तैयार करना, इधर लोग नहीं है, तुम लोग काम करते नहीं बरोबर, चलो 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 ले लो. नमस्कार, कॅचअपच्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आजचा भाग स्पेशल आहे. सयाजी शिंदे आपल्या सोबत आहेत. सयाजी, सया काका, सयाजीराव, स्वागत आहे कॅचअप मध्ये. बोला बोला, धन्यवाद. तुमचं आता नाटक परत आलेलं आहे, सखाराम बाइंडर. त्यामुळे तुम्ही खुश असणार, अस्वस्थ असणार, दडपण असणार, काय तेच तुम्हाला फक्त विचारायचं होतं. असं म्हणतात की नाटक स्वस्थ बसून देत नाही, पण मला असं वाटतं की बरेच वर्ष नाटकात काम केलं नाही म्हणून तुम्ही स्वस्थ बसत नसणार आणि म्हणून सखारामचा घाट घातला असं वाटतंय. काय नेमकं झालं? नाही, मी नाटक कधीच परत करायचं नाही असं ठरवलं होतं. बापरे. कारण मी 20 वर्ष नाटक केलं होतं. नाटकाचं आनंद, नाटकाचे मजा, नाटकाचं हे सगळं घेऊन झालं होतं. आणि सिनेमात गेलो तेव्हा सिनेमा पण खूप केला मी. जवळजवळ 11-12 भाषेत मी काम केलं आहे. त्यामुळे ती पण हौस भेटली होती. मग नंतर मला एक झाडाचा छंद लागला, आईमुळे लागला आणि त्याच्यात मी आनंदी होतो. पण मग ते निखिल जाधव एकदा आले, म्हणजे बरेच निर्माते आले होते मागे, नाटक करा म्हणून. पण मग काय ठरवलं होतं नाहीच करायचं. पण निखिल जाधव मागेच लागले आणि त्यांची खूप इच्छा खरं दिसली. आणि नंतर मला ते म्हणले, फक्त तुम्ही जरा हे नाटक परत वाचा. तर मी एक मुलाखत बघितली तेंडुलकरांची, वाचलं आणि मला एक रात्रीच असं क्लिक झालं की हे नाटक आपण जे केलं होतं ते तेवढं आपल्याला समजलेलं नव्हतं. आपण त्याच्या मुळापर्यंत पोहोचलेलो नव्हतो. असं का बरं, हे एकदा परत करूया आणि नव्यानं करूया आणि काय करता येते आपल्याला, काय करू शकतोय का, आणि प्रयोग करू. म्हणजे पहिल्या प्रयोगात जमेल का, 25व्या प्रयोगात जमेल का, कधी त्याचं आपल्याला वाटेल की हे परफेक्ट झालंय. तर सगळे ह्या एक चॅलेंज वाटलं म्हणून परत करायला घेतलं. चॅलेंज तुमच्यासाठी तेव्हा पण होतं जेव्हा तुम्ही सखाराम करायला सुरुवात केली. आणि याचं एक कारण हे पण आहे की एकीकडे लालन सारंग होत्या आणि चंपाच्या रोलमध्ये, एकीकडे प्रिया तेंडुलकर लक्ष्मीच्या रोलमध्ये होत्या. म्हणजे लेखकाची मुलगी आणि दिग्दर्शकाची बायको. हे पण एक चॅलेंजच होतं त्यावेळेला. असं होतं ना, मी इंडस्ट्रीत नवीन, त्यामुळे तेव्हा कम्युनिकेशन साधनं पण नव्हती. मला आठवतंय 2 दौरे कॅन्सल झाल्याचे. मी बँकेत कामाला होतो आणि शिवाजी मंदिरच्या समोर ती गाडी लागायची आणि मी आपल्या दौऱ्याला जायचं म्हणून उभा आहे 1 तास झालं, 1.5 झालं, कोणीच काय येत नाही. नंतर मी जरा काहीतरी शिवाजी मंदिरमध्ये जाऊन आले, अरे ते दौरा कॅन्सल झालाय, तुला अजून कळलंच नाही का? नाही, काल ते जरा ह्या मॅडमचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. ओ असं झालं काय, असं ते कळायचं तेव्हा. आणि पण तरी आम्ही 55 प्रयोग केले होते आणि ते पण चांगले चालले होते. त्या काळात मला आठवतंय की दामोदरचा हाऊसफुल 12,000-15,000 असं काहीतरी असायचं तेव्हा. अशा काळात आम्ही ते केलं होतं. क्या बात आहे. पण आता 3 दिग्दर्शक झाले. म्हणजे तुम्ही कमलाकर सारंग यांचं दिग्दर्शन बघितलं, संदेश कुलकर्णीने 2004 साली ते केलं, CD केलंय, CD साठी ते होतं, आणि आता अभिजित झुंजाररावने केलंय. तुम्ही म्हणालात की मला नव्याने गवसतंय, नव्याने समजतंय. दिग्दर्शकाच्या दृष्टीमुळे किती फरक पडतो प्रत्येक वेळेला? तिन्ही दिग्दर्शक हे नाटक समजलेलं नाटक करणारे आहेत. तरी पण एक समाजामध्ये ज्या नीती कल्पनांच्या ज्या गोष्टी आहेत, की श्लील अश्लीलतेच्या ज्या कल्पना आहेत, त्याला तेंडुलकरांच्या मते कमलाकर सारंग पण भिडले नव्हते, संदेश कुलकर्णी पण भिडला नव्हता. आता हा किती भिडला ते आपण बघूया डिरेक्ट पॉईंट ऑफ व्ह्यू. मला असं वाटतं की मी त्यावेळेला जे काम केलं होतं ते फार म्हणजे बायकोशी बायकोसारखं नसेल वागायचं तर मग काय. आणि नाटक तर म्हणते की तुमची बायको आहे आणि तुम्ही बोलताय तर लय जोरजोरात, पण प्रत्यक्ष तर लय लांबून लांबून वागताय. तर हे एक ते कारण होतं. दुसरं, जो सखारामचा चेहरा स्वतःचा एक आहे आणि खरा आतला एक आहे. प्रत्येक माणसाचा बुरखा आहे, आतला आणि बाहेरचा. त्याच्याशी तो किती प्रामाणिक राहतो आणि किती नाही राहत, इथे तर समाज तयार होतोय ना. तर हाच बुरखा कसा फाटताना मी नीट कॅरेक्टर म्हणून पाहिला नव्हता. तर आता मी तो विचार करतोय की त्यावेळेला मी जरा सरधोपट मार्गानेच केला का तो. तर जरा मी आता
माझ्या आनंदासाठी, माझ्या चॅलेंजसाठी, मला बघण्यासाठी आणि अर्थात लोकांसाठीच. बरोबर. हे सगळं आपण कसं करू शकू ह्यात जरा मी सध्या अडकलोय. पण म्हणजे तुम्हाला निळू फुलेंनी साकारलेला सखाराम बघायला मिळाला नव्हता, कारण तेव्हा तुमचं वय लहान होतं. पण नंतर तुम्हाला त्यांचा सहवास लाभला. हो. म्हणजे मी तर इथपर्यंत ऐकलंय की तुम्ही ड्राईव्ह करताय गाडीत, ते तुमच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या आवडीची गाणी तुम्ही गाताय. तेव्हा सखारामबद्दल काय गप्पा व्हायच्या? आणि तेव्हा कदाचित तुम्हाला माहिती नसेल की तुम्ही पुढे जाऊन सखाराम करणार आहात. सखारामच्या गप्पा फार कमी झाल्या. मला ते नट म्हणूनच एक आयडल असल्यासारखं आपलं आहे ते. म्हणजे मी त्यांना म्हटलं, आमचं बाप कोणी पण असू द्या, पण खरे बाप तुम्हीच आहात अरे क्या बात. ह्याच्या आमच्या ह्याच्यातले. कारण तुम्हाला बघून बघून मोठं झालंय आणि तुमचं जो ईज आहे हम्म. भूमिका करण्यापाठी, मग जनरली नट एक आविर्भाव आणतो. आविर्भावच नसतो तुमच्या भूमिकेत. हे शिकण्यातच आमचं आयुष्य चाललंय म्हटलं. आणि त्याच्या जवळ जाण्याचा मी प्रयत्न करतो. ते आम्ही तुमच्याकडून शिकतो, तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघतो आणि त्यांना क्लासिकल गाणी ऐकवायची आणि मी मुद्दाम मीच बसायचं, त्यांनी बाजूला बसायचं, मग ते म्हणणार क्लासिकलमधले हे लाव, ते गाणं ऐकत जायचं आणि प्रवास करायचा. हे माझ्या आयुष्यातल्या फार आनंदाच्या गोष्टी होत्या. मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवर नेलं होतं ना, तेव्हा मला पालखीच फक्त अरेंज करता आली नव्हती. नाही तर मी असं पालखीत बसून त्यांना घेऊन आपण देवाला घेऊन जातो ना, असंच करायचं होतं. पण तरी पण मी तिकडे नेलं. पण म्हणजे झाडांवरचं प्रेम हे सुद्धा तुमच्यातला समान धागा असू शकतो, कारण त्यांना माळी कामाचा अभ्यास होता त्यांचा, आणि तुमचं पण झाडावरती प्रेम आहेच. म्हणजे ते पण एक कदाचित असेल आतला समान असेल. असू शकेल. तुमचा विचार केला तर तुम्ही झुलवा समजून घेण्यासाठी स्कूटरवरून उत्तम बंडू तुपेंना भेटायला पुण्याला जायचात. मग एवढा अभ्यास करण्यासाठी मेहनत तुम्ही केली. त्यावेळेला तेंडुलकरांशी तुमची जेव्हा चर्चा झाली तेव्हा काय सापडत होतं, काय कळत होतं? तेंडुलकरांशी चर्चा नाही. ते एकदा दोनदा त्यावेळेला आले होते. प्रिया तेंडुलकर होती आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की असं तसं तसं. मी एवढा मोठा नव्हतो, मी त्यांच्याशी चर्चा करून बोलेन वगैरे. आणि तसंही ते जरा कमी बोलणारे, स्वतःच्या नाटकाबद्दल आणखीनच कमी बोलणारे. पण मी रंगनाथ पठारे सर, सुमतीताई यांच्यावर त्यांच्या घरी जाऊन गप्पा मारून बसून मी तुम्हारा नाटक त्यांना ऐकवलंय. पण सीडी झाल्यानंतर ते उद्घाटनाला होते तेव्हा त्यांचा मला फोन आला होता की माझा सखाराम मला भेटला. क्या बात आहे. आणि मला त्यांनी सांगितलं होतं की सैराव तुम्ही ह्याचे प्रयोग करा. आम्ही तेव्हा ऐकलं नव्हतं, आम्हाला ते शक्य नव्हतं किंवा मी बिझी होतो काय वगैरे. पण काहीतरी योगानं परत ते आलं आणि मी करायचं ठरवलं. आणि आता 3 अंकाचे 2 अंक करताना काय करायचं. 3 अंक आताचा प्रेक्षक एवढं बसायला तयार नसतो का. मग सगळे त्यातले मुद्दे आले पाहिजेत. लिखाण कुठे न बदल करता त्याच्यावरती खूप वेळ घेतला आणि मग ते आता करतोय. आणि दिल्लीचे प्रयोग तर सक्सेस झाले चांगले. दिल्लीत तर खूप लोकांना आवडलं. म्हणजे सगळेच IAS ऑफिसर लॉबी आणि त्यांची फॅमिली आणि असे लोक होते आणि फार तीक्ष्ण नजरेनं बघणारे लोक होते. पण त्यांनी ते सगळं स्वीकारलंय. पण जसं तुम्ही सांगितलं की दिल्लीच्या प्रेक्षकांना आवडलं, तुम्ही त्या प्रेक्षकांसमोर सादर केलं आणि सखाराम बाइंडर हे म्हटलं की बऱ्याच प्रेक्षकांमध्ये एक नकारात्मक सूर उमटतो. मग हिंसा आहे त्याच्यामध्ये अश्लीलता आहे वगैरे असं सगळं. पण आताचा प्रेक्षक बदललाय असं तुम्हाला जाणवलं? म्हणजे आता तुम्ही 3 टप्प्यांमधला प्रेक्षक बघितलात. समज वाढली आहे किंवा ज्याला ज्या नीतिकल्पना ज्या आहेत त्या OTT मुळे किंवा म्हणजे तेव्हा लालन सारंग स्टेजवर साडी बदलतात ह्याचीच चर्चा जास्त होती. म्हणजे बाकीच्याच जे सजग प्रेक्षक होते, चांगले प्रेक्षक होते, त्यांना ते नाटक समजलं, ऐकलं, बघितलं आणि त्यांना ते म्हणजे सत्यदेव दुबे म्हणले की त्याच्यातला सेक्स आणि व्हायलन्स हा डायरेक्ट दाखवला असता तर त्यावेळेलाच बरं झालं असतं. रंगभूमीची शारीर भाषा बदलली असती 72लाच. पण ती अजूनपर्यंत तशी नाही बदलली. आम्ही परत संदेशन आम्ही करताना पण त्याच्या तिथपर्यंत म्हणजे ते मी दिलीप चित्रेंचं चाव्या नावाचं पुस्तक वाचत होतो. त्याच्यामध्ये कलेमध्ये बदल होत गेले. तेंडुलकर सारखा एखादा लेखक एवढ्या दूरदृष्टीचं नाटक लिहितो, पण ज्या पद्धतीनं लिखाण झालं त्या पद्धतीनं समाजासमोरची शरीर भाषेकडे बघण्याची दृष्टी बदललेली नाही किंवा ती शरीर भाषा कोणी दाखवलीच नाही. त्या संकल्पना तशाच राहिल्यात अजून सुद्धा. आता जरा प्रेक्षकांपर्यंत OTT म्हणा याच्यामुळे जरा बदल झालाय. पण अभिनेता म्हणून तुम्हाला असं वाटतं की जरा काही शैली बदलायला लागेल आता 20 वर्षापूर्वी केलेलं आता आपल्याला असं करायला लागेल, तसं करायला लागेल? एक भूमिका म्हणून करताना असं वाटलं की त्यावेळेला जरा मी एकच सूर धरला होता का, व्हेरिएशन करायला पाहिजे होत्या
किंवा तो अतिशय फाटका माणूस आणि अतिशय प्रवाहाविरुद्ध बोलणारा माणूस, याचं कॉम्बिनेशन ते मला जमलं नव्हतं तेव्हा एवढं. तो करण्याचा प्रयत्न आता मी करतोय किंवा करणार आहे, किंवा किती जमेल ते लोक ठरवतील किंवा नाही पण ठरवतील, लोकांना आवडेल वगैरे. पण मी त्याच्या जवळ जाण्यासाठीचा जरा एक प्रयत्न असा ठेवणार आहे मनात, की अतिशय फाटका वाटणारा माणूस आणि खूप काही बोलू शकणारा माणूस, तर हे नुसत्या कपड्यांनी नव्हे, त्याच्या कपड्याने काय फाटके कपडे घातले म्हणून काय फाटका होत नाही किंवा, बरोबर. तर ते बोलण्यातनं याच्यातनं अशातनं कुठपर्यंत पोहोचतंय बघणार आहे मी. तुम्ही मॅड सखाराम बघितलं? नाही बघितलं मला. ते खरं तर मला सांगितलं तर नाही मंगेशनं, सोनालीने पण. हो, पण हो. ते मी बघेन मी. ते ते फार नक्की बघा, इंटरेस्टिंग नक्की आहे बघा. हो, हो. आणि त्याची वाक्य मी जरा बघितलं तर ते इतकं भारी आहे. सोनालीला म्हटलं हां. की मॅड सखाराम आणि सखाराम ह्याचे शो आपण एकत्र लावू. क्या बात आहे. की सकाळी मॅड सखाराम बघा, दुपारी सखाराम पॉइंटर किंवा सकाळी सखाराम पॉइंटर बघा, मग दुपारी मॅड मॅड सखाराम बघा. बरोबर, बरोबर. तर इंटरेस्ट होईल. आणि मध्ये कदाचित एखादं तुम्हाला लेक्चर ठेवता येईल की नेमकं त्यावेळेला काय झालं होतं हां. ह्याची एक माहिती देणारं. पण ही कल्पना चांगली आहे की मॅड सखाराम आणि सखाराम आणि बाइंडरचे दिवस ही बाइंडरचे चर्चा. दिवस ही चर्चा. वा, एक दिवस- असा एक उत्सव करता येईल. उत्सव करता येईल. वा वा. Right. तुम्ही मगाशी सांगितलं की मी नाटक करणार नाही असं तुम्ही ठरवलं होतं, पण तुम्ही मध्ये मध्ये काही प्रयोग करायचात कविता नाट्याचे. हा, म्हणजे मी साताऱ्याच्या संस्थेतनं मी आलो हो. आणि या संस्थेत पुढे काही होत नाही, तर एखादं काही करायचं असेल तर आपण सपोर्ट करायला पाहिजे. कारण आपल्याला 15 आणि 20 रुपये सुद्धा मिळत नव्हते, तर आता आपण 1,00,000-2 लाख रुपये देऊ शकतो ना. तर तेवढी जाणीव ठेवून मी ते केलं होतं प्रयत्न. त्यात मी त्या मुलांना बरं वाटावं, सपोर्ट करावा. म्हणजे आपण तीच आहोत ना. बरोबर, बरोबर. मी त्यावेळेला तो होता, आता ती आहे पुढे. ती एक कत्तलखाना नावाची भालचंद्र नेमाड यांची देखणीमधली कविता आहे. ओके. ती इटसेल्फ एक सिनेमाच आहे तो. हम्म. आणि नेमाड्यांच्या कविता काही फार फार टोकाच्या गोड आहेत. तर ती कत्तलखाना वाचल्यानंतर मला वाटलं की मला बैल हा माझा आवडीचा विषय. बैल म्हणजे आमच्या घरात एक बैल होता, शंकर नावाचा बैल, आणि वडील त्याला मुलासारखं जपत होते. हम्म. आणि विठ्ठल वाघांचं बैलांचं पुस्तक आहे. विठ्ठल वाघांच्या मते बैल हा प्रत्येक घरातला बैल हा दूधभाव असतो, कारण त्याच्या आईचं दूध आपल्याला पाजलेलं असतं. बरोबर. म्हणजे आपण दूधभाव असतो बैलाचा. Correct. तर माझे वडील बैलाला असं मुलासारखं जपायचे. आणि तो जेव्हा विकला तेव्हा मी बैलाला रडताना बघितले, असं डोळ्यातनं पाणी जाताना. म्हणजे आमचं अख्खं घर रडतंय आणि वडिलांचं वय झालंय, आम्ही पुढे गेलोय. मग त्या बैलांवरच्या सगळ्या कविता एकत्र करून त्याचं एक नाट्य करायचं. आणि मग साताऱ्यातल्या मुलांनी, राजीव मुळे आणि त्या सगळ्यांनी इतकं कष्ट करून उभं केलं ते. त्याचे काही प्रयोग 20-25 प्रयोग पण केले. 20-25 तरी झाले हो, त्याचे. आणि त्याला खूप वर्ष गेली. म्हणजे दिनकर गांगल एकदा मला भेटले तेव्हा म्हणलं असं असं माझ्या डोक्यात आलंय, पण ते व्हायला पण तरी 5-10 वर्ष गेलीच. पण हा सखाराम स्टेजवर सादर करत असताना वाढतं वय आड येत नाही? मग मी म्हंटल की अरे माझ्या वयानं मी दिसेन का आता सखाराम, वाटेल का? आणि ह्या तर मुली अगदी 25-30तल्या मुली आणि मी असा हे नाही, तुम्ही दिसता तसं नाही म्हणत आहे. मी म्हणतोय की शारीरिकरित्या जो विचार शारीरिकरित्या, केला. हो. आता मी काम करतोय तर हे जास्त कष्टाचं आहे. आता प्रयोग केले, पण असं लक्षात येतं की हे खूप नाटक एक 24 आवर्स तुम्ही त्यात राहता आणि स्टेजवरती म्हणजे फिजिकली मेंटली तुम्ही खूप काही मागतं नाटक. तर म्हणजे मी हल्ली मला दुसरे डिरेक्टरांचं काही कॉन्सेप्ट ऐकणं किंवा त्यांना पिक्चर करणं किंवा काय या बाबतीत मी अतिशय लांबच आहे. म्हणजे आता 1-2 सिनेमे जे कंपल्सरी आता करायला लागणार, म्हणजे 2 खूप चांगले आहेत. म्हणजे तो संदीप मानेचा एक 2 तांडेल नावाचा एक सिनेमा समुद्रातल्या कोळ्यांवरतीच आहे रे. वा. अख्खं शूटिंगच समुद्रात करणार आहे. वा. आणि त्यांनी लिहितानाच मला आता गृहीत धरून लिहिले, तो एक करणार आहे. आणि एक काश्मीरला एक शूटिंग होणार आहे काश्मीर पंडितांवरती, तो एक तेवढंच कबूल केले मी आता. पण मी म्हटलं सध्या ह्यालाच वेळ देऊया. सखाराम बांडल दक्षिणेतनं पण नाही मागे लागतच असतील ते. नाही, मग ते लागले तरी आता कसं झालंय की ते कमर्शियल आणि ते रोल परत 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 करून मी आता मला तो सांगायच्या आधीच कळतं, अरे झालं रे आता हे करून, मला नको आता ते. तिथे किती सिनेमे चिडचिड झाले? होते, चिडचिड होते. चिडचिड होते. किती 100-500 सिनेमे केले, तेलुगूतच 200-250 केले असतील. इकडे 100, तिकडे 200, किती करायचं असतं. आणि मग नट म्हणून अजून काय मनात राहिलंय बाबा, भाषा किती झाल्यात. हा. मग ते म्हणून मी त्या झाडांकडे वळलं होतं की जगण्याचं साधन खरं तर तेवढंच आहे.
झाड हेच खरं सेलिब्रिटी. आपण कोणी नसतो, आपण कोणी मोठे नसतो, पैसा मोठा नसतो, नाव मोठं नसतं. त्याही पेक्षा ऑक्सिजन आणि अन्न हे महत्त्वाचं असतं. तुमचं एवढी आहे, एवढीच एक प्रॉपर्टी आहे तुमची. ते जातं तेव्हा तुमच्याकडे काय राहतं? एवढं बरोबर. सिम्पल लाईफ आहे. बरोबर उगाच कॉम्प्लिकेटेड करून अहंकाराचे किती पवित्रे बघत असतो रोज. बाबा हा किती अहंकारी, किती मस्ती, ह्याला कधी लाईफ कळणार, हा बावळट असंच मरणार. असं सतत लोकांकडे बघितलं वाटतं की काय या बावळटपणाचं करायचं बापरे. बाबा. सखाराम कळलाय म्हणजे आता असं बोलण्यात वाटतंय म्हणजे एकदम असं. हा तो मृदंग घेऊन जो बसतो हो. आणि जे तेंडुलकरांनी लिहिलंय की मला तो खरा वाटला म्हणून मला तो लिहावासा वाटला. तो कसाही असला तरी तो खरा आहे हो. हे जे आहे. पण तुम्ही आता झाडांचं सांगितलं ना, तर हे प्रत्यक्ष काम तर तुम्ही करतच आहात. 40 ठिकाणी मला असं वाटतं हो, देवराया. झाडाचं सह्याद्री देवराईचं काम चालू आहे. पण तुम्ही जे युट्यूब मधून जो प्रसार करताय तुमच्या चॅनल मधून, तो खूप भारी आहे असं मला वाटतं. कारण त्यातून लोकांना कळतं प्रत्यक्ष रानामध्ये, वनामध्ये, जंगलामध्ये तुम्ही जाऊन जे काम करताय, मग भले तुम्ही मजा मस्ती करत ते सांगत असाल तरी ते आवडतं. आज 3 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स हो. तुम्हाला आहेत. आणि आधी मला एक विचारायचं आहे की तुमचे मित्र गावचे अगदी जे सगळ्यांचे लाडके झालेले आहेत शिवाजी सेठ, त्यांनी सखाराम बघितलं की नाही अजून? त्यांनी तालमीला आला होता तो. अच्छा. सातारला आम्ही ह्याच्या तालमी केल्या, थिएटरमध्ये केल्या. तर जमतंय जरा तुला आता, बरं का, जरा ऐकत जा माझं जरा तू, हे बरं करतोय जरा तू. तर तो आहे तसाच आणि आवडले त्याला. तो आता त्यांनी प्रयोग बघितला नाही, आता तो प्रयोग बघायला येईल. तर तेव्हा तो सांगेल मला काय ते. पण गुरु आहे ना तो माझा, तो सांगतो. आणि त्यांना ते शूटिंग मध्ये तुम्ही घेऊन गेलात, हो. विमानात घेऊन गेलात, प्रायव्हेट हो. जेटमध्ये. हो. विमानात तर म्हणजे कलकत्त्याला गेलातच तुम्ही. प्रायव्हेट जेटची सफर ती जाम व्हायरल झाली आणि हो. ते काय त्यांनी तुम्हाला पंचलाईन दिल्यात एक एक त्याच्यामध्ये, ती धमाल आहे. आणि कसं चाललंय हे युट्यूबचं तुमचं एक वेड म्हणा किंवा एक नवीन प्रयोग म्हणा, ती मजा तुम्ही कशी अनुभवताय? काय झालं, ती शिवजाला भेटायला चाललो होतो. मी मित्रांना शिवजाबद्दल सांगायचो की ह्याला एवढी काय आवड आहे त्याला भेटायला जायची. मग सातारवरून ह्याला फोन करतो, तर मला येळ असते वेळ का तूच ये की भेटायला मला. असं करून चाललं तर मित्र म्हणा थांब मी शूटच करतो. आणि ते एवढं आवडलं म्हणून ते चॅनल सुरू झालं. लोकांना वाटतं काय त्याचंच, पण मला आता तो शामराव कोकरे जो जंगलात राहतो माणूस, तो काय माणूस आहे. मग परवा एक मला असा आयुष्यात 75 वर्ष बासरी वाजवतो, गुरं राखतो, काय माणसं आहेत. मग मला वाटलं की ह्या माणसाची गप्पा मला बोलू. ती एक बाई आहे बघ, तिला तर जवळजवळ 10-15 लाख लोकांनी तो बघितला एपिसोड. 20 लाखाच्या वर लोकांनी बघितला. तर ते मी असं रस्त्यानं चाललो होतो, एक बाई, एक घोडं आहे त्याच्यावर सगळा संसार, आणि ती तोंड बांधलंय आणि अशी चालली एकटीच. म्हटलं थांबतो थांबतो, गाडी थांबव रे, जरा 1 मिनिट ह्याच्याशी बोलूया. मी म्हटलं कुठे चाललाय तुम्ही? ते तोंड उघडलं, 1-2 वाक्य बोलली. आम्ही काहीत ना झालो आम्ही. ठीक मिनिट थांब थांब थांब, कॅमेरा घेऊन आता जे काही होईल ते आपण शूट करू. तर त्या बाईला वर्षाला 2-3 लाख मिळतात, तर ती लाजली. हो 2-3 लाख मिळतात ना, पण तसे कष्ट खूप आहेत. पण नोकरदारापेक्षा चांगलं आहे ना. काय कॉन्फिडन्स, आनंदाची जगण्याची लेवल काय रे. मला वाटलं हे जगाला सांगितलं पाहिजे की जगण्यासाठी आनंद किती महत्वाचा आहे, साधेपणा किती महत्वाचा आहे. तर हे आपण असं ते एपिसोड घडतात माझे. मी काही ठरवून करत नाही, रेग्युलर चॅनल म्हणून ते बघत नाही त्याच्याकडे. पण एखादी गोष्ट जाणवली, हे करूया म्हटलं तर मग ते करतो. आणि त्या रॉनेस मध्ये मजा आहे. म्हणजे प्रोफेशनली उगाच एडिट केलंय व्यवस्थित वगैरे तसं नाही, ते रॉ आहे. ते तुम्ही चालताय, ते शूट करताय, कोणीतरी दुसरं शूट करताय, त्याच्यात ती कॅमेरामनची धावपळ होते, कोणी असला धर. आणि आम्ही कसं आदित्य भेटला, आदित्य दिसला म्हटलं धर धर कॅमेरा धर, कर तुला काय येते ते कर. तिकडे जायचं, पडला तो तिकडं चिखलात पडला. भात लावणीच आम्ही एक एपिसोड केला, भारी एपिसोड झाला. सगळेच ना, कोलकात्याचे झाले, अझरबैजानचं झाला. म्हणजे असं काही त्याला काही मर्यादा नाही कुठली, आम्हाला गावचेच दाखवायचे आणि असंच दाखवायचं. तुमचं लाईफ आहे, तुमचे अनुभव आहेत, ते लोकांसमोर येऊ देत. त्याच्यामध्ये मी सहज म्हटलं त्याला जेटमध्ये, शिवजी आता मला बोर झालं तर काहीतरी सांग. थांब मी तुला एक ग्रंथातली गोष्ट सांगतो. मग आमच्या मित्र त्याला म्हणते धर कॅमेरा सांग. आणि एक यश असते, ग्रंथाची सुरुवातच. तर त्याचा तो अर्थ काय असं. बरोबर. मस्त. तर मी आधी प्रेक्षकांना सांगतो की सयाजी शिंदे यांचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. 3 लाखावर सबस्क्रायबर झालेत त्यांचे. आणि खूप मजेशीर आणि धमाल व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती मिळेल, तुमचं मनोरंजनही होईल. आणि सयाजी शिंदे हा माणूस नेमका काय आहे, तो जगतो कसा आहे, तुम्हाला त्या चॅनलवर बघता येईल. ती बियांची गाणी वगैरे आहेत ना, लहान मुलांची बियांची गाणी, झाडांची गाणी. म्हणजे एका बाजूला मजा मस्ती चालता चालताच एका बाजूला
ही मुलांच्या डोक्यात पण झाड लागणं ही एक कल्पना त्याच्यात बरोबर. मला चॅनलमुळे मांडता आली. मांडता आली. बरोबर आहे. आणि हे तुम्ही उत्स्फूर्तपणे करताय. मी हो. उत्स्फूर्त हा शब्द का वापरतोय? संदेश कुलकर्णी मला असं म्हणाला, की सयाजी शिंदे हे उत्स्फूर्त आहेत आणि ते सतत उत्स्फूर्त असतात. हे तुम्हाला कसं जमतं? कसं जमलंय आत्तापर्यंत? म्हणजे भीती नाहीये बहुतेक माझ्या. हं. म्हणजे मला बँकेत राजीनामा द्यायला लागला होता, तर मला कोणतरी त्रास देत होता. असं भीती. मी म्हटलं मी प्लाझा मंडईत हमाली करेन, पण तुझं ऐकणार नाही म्हटलं. हं, हट, हं. मला नाही जमणार ते. मला कसं आहे, मला जगायचं. मी जन्माला आलोय, मला जगावं त्याच्यासाठी माझ्या आई-बापांनी जन्म दिला ना. तुम्हाला काय बरोबर. वाटतं म्हणून थोडी जन्म दिला मला. माझं मी बघेन ना. त्यामुळे कदाचित भीती नाही मला. हं. आणि छोट्या मोठ्याबद्दल माझ्या संकल्पना एक माजोरडा नाही मी बरोबर. आणि लाचार नाही मी. हं. त्यामुळे मला असं वाटतं की माजोरडा आणि लाचारच्या मध्ये माणसानं जगावं. लाचारी असू नये आणि माजोरडा पण असू नये. त्यामुळे कदाचित मी उत्स्फूर्त असेन. मला सगळ्या गोष्टी स्वच्छ बघता येतो. पैसेवाला म्हणजे लय मोठा असं मला दरिद्री वाटतो तो. किती वेळा पैसेवाली माणसं दरिद्री वाटतात मला. अरे बापरे, ह्याच्या दारिद्र्याचं करायचं काय बाबा? होय ना. Correct. म्हणजे तो 3 करोडच्या गाडीतनं वाचतो आणि ड्रायव्हरला म्हणतो कालचे 500 रुपयातले 200 रुपये कुठे गेले रे? हं. मी एवढं दरिद्री आहे यार. एवढ्या गाडीत बसून बोलतो काय तो? सांगण्याचा उद्देश काय? दुसऱ्याबद्दल न बोललेलं बरं. आपलं होईल, पण आपण आपले त्याच्यातनं धडा घेऊन आपण चांगलं वागलेलं बरं. करेक्ट, करेक्ट. नाही, हे खूप महत्वाचं आहे. आणि तेच मला हे सगळा बाणा घेऊन तुम्ही दक्षिणेत जाऊन तिथे टिकून राहिलात हे खूप महत्वाचं आहे. इतकी वर्ष सलग मोठ्या भूमिका करणं. 20 वर्ष. 20 वर्ष आणि मोठ्या भूमिका, महत्वाच्या भूमिका. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं प्रेक्षकांसाठी तर माहितीच असेल त्यांना, पण शंकरदादा जिंदाबाद जिंदाबाद. हो. त्याच्यामध्ये जो आपण लगेरो मुन्नाबाईमध्ये बमन इराणीने रोल केलाय तो सयाजी शिंदे यांनी केलाय. असे अनेक महत्वाचे रोल जे पूर्ण सिनेमाभर असतात ते तुम्ही केलेले आहेत. हे कसं जमवलं तिथे? मी ठरवलं होतं की मी आयुष्यात स्ट्रगल करणं म्हणजे कुठेतरी रोल मागणार नाही. मी कलाकार आहे. एक दिवस येईल की मला लोकांनी बोलवलं पाहिजे. हं. नाहीतर मी बँकेत काम करतच होतो ना. असं करून मी 15 वर्ष काढली होती. बरोबर. पण मला सुब्रमण्यम भारती, शूल मला बोलावून आला. झुलवा मला नाटकात तो रोल तसा मिळाला होता. आमच्या घरात नाटक मला बोलावून दिलं गेलं होतं. शूल मला बोलावून दिला होता. त्यानंतर सुब्रमण्यम भारती रोल पण असाच बोलावला. हं. मी म्हटलं एक दिवस येईल. पण आल्यानंतर काय करायचं? याच्यासाठी का तयार असावं? नट मला का म्हणायचं लोकांनी? ह्याच्यासाठी मी सतत कष्ट करत होतो. शिट्टी भरल्यासारखा हं. ते असतं ना कुकरमध्ये, की ते फक्त एकदा चान्स मिळू देतात मला बघ बघ बघ. तर क्या बात. ते मी तयारी करत होतो, सतत ठेवत होतो. सुब्रमण्यम भारती रोल आला तर मी त्यांना स्क्रीन टेस्टला ते म्हणत होते वरळीला या. म्हटलं मी चुनाभट्टीला राहतो, तुम्ही या. मी नाही येणार म्हटलं. हं. मला काय माहिती तुम्ही खरे खोटे कोणच माहिती नाही. मी नव्हतो गेलो. तर ते आले होते आणि तो रोल ऐकल्यानंतर बापरे, ते म्हणले आम्ही तुम्हाला 5 लाख देणार आहे. मी म्हटलं मी 50,000 करायला तयार आहे. क्या बात. ते एकदम शॉक झाले. म्हटलं असला रोल करायला मिळाला काय? मग त्यांना मी अटी काय टाकल्या होत्या. मला भाषा येत नाही तर मला भाषा शिकवायला लागेल. मला हे कळत नाही तर मला आधी द्यावं लागेल. मला हे सगळं आधी डायलॉग मिळाले पाहिजे. म्हणजे नट म्हणून ज्या गोष्टी करायला पाहिजेत मला, त्या मला लागणार ना. मी काय बरोबर. प्रॉम्प्टिंग करून गिमिक्स करून करणार नाही. तर यात काय चोरी, यात काय आपलं चांगलं काम करणं हा काय मोठेपणाचा भाग आहे, साधेपणाचा भाग आहे. पण ही किती एक थोडी म्हणजे योगायोग म्हणा विचित्र असा आहे की शूलमध्ये तुम्ही खलनायकाची भूमिका केलीत, पण ती बघून तुम्हाला सुब्रमण्यम भारती या म्हणजे असं म्हणतात की तिथले ते संत तुकाराम संत तुकाराम बरोबर. हो. तो रोल तुम्हाला त्याचा मिळाला. पण हो. मला मला वाटतं की प्रेक्षकांना तुम्ही सांगायला पाहिजे की सुब्रमण्यम भारती यांचं महत्व काय आहे तिकडच्या लोकांसाठी आणि तो रोल केल्यामुळे आजही त्यांचे भक्त तुम्हाला तुमच्या पाया पडतात. सुब्रमण्यम भारती मी जेव्हा डिरेक्टरकडून ऐकलं, हं. तेव्हा डिरेक्टरला मी असं कोणतरी मला हा फसवणारा माणूस आलाय का काय असं मला वाटत होतं. हं. हं. तर त्यांनी मला विचारलं, तेव्हा मला इंग्लिश येत नव्हतं. आता पण नाही येत किंवा कोणाला सगळ्या भाषा येत नाहीत. हं. भाषा येणं ही वेगळी गोष्ट. पण ते जर समजत होतं मी अशी गमतीवरच होतो. पण त्यांनी जे नॅरेशन दिल्यानंतर त्याच्या डोळ्यात पाणी, त्याची तळमळ एक तळमळ बघितल्यानंतर म्हटलं हा रोल करायला पाहिजे. हं. आणि मग मी अभ्यास करायला सुरुवात केली. मला पहिलं पुस्तक नाशिकची ते गंधे सर आहेत, प्रकाश होळकरनी मला एकच मराठीत पुस्तिका होती, ती मिळाली. मग दिल्लीवरनं त्याची हिंदी पुस्तकं मग मी मागवली. ओके. मग तामिळनाडू आम्ही त्यांना भेटायला गेलो. तिकडं त्यांच्यातली जुनी माणसं आहेत त्यांना भेटलो. हं. ती हं. कुठल्या रस्त्यावरनं चालायचे, कुठे देवळात कुठल्या जायचे, त्या रस्त्यावरती पण मी चालत होतो, बघत होतो. असं सगळं केलं आणि मग कळलं की ते फ्रीडम फायटर होते, ते पत्रकार होते, ते कवी होते, म्हणजे समाजसुधारक होते, एक चांगला नवरा होता आणि एक सत्यशोधक माणूस होता. तो ब्राह्मण असला तरी बरोबर. त्याच्यात विविध पैलू होते. तर म्हणलं
मी 100 दिवस झाले, 100 दिवस पिक्चरला झालो. मी म्हटलं मी त्याचा आत्मा सोडा, पण पायाच्या नखाला तरी टच करण्याचा प्रयत्न केला ॲज अ नट म्हणून. खरंय खरंय खरंय. पण तिकडं टाइम्स ऑफ इंडियाद्वारे असं छापून आलं की त्याचा आत्मा माझ्यात आला होता, म्हणून मी इतका रोल चांगला केला. आणि अगदी रजनीकांत पासून ते सूर्या, सगळ्यांना वाटतं की तुमच्या ब्लडमध्ये आहेत. हो अच्छा. पण मग त्यांच्याबरोबर नंतर काम करताना हा एक फायदा होतो ना, हा एक रोल असा एकदा मोठा केला एक, की त्यांची एक इमेज पण लक्षात राहते. हा म्हणजे मला आपले म्युझिक डायरेक्टर फेमस कोण, इलयराजा. इलयाराजा. इलयराजांनी मला इथं मुंबईत ते आले होते आणि ते म्हणले सयाजी शिंदे हे, त्याचं म्युझिक त्यांनी केलं होतं ना, मुंबईत असताना त्यांना भेटायला बोलू शकतो का आपण. तर मला बोलवलं होतं. तर मला म्हटले की तुमचा एवढा अभ्यास कसा काय सुब्रमण्यम भारतीचा. म्हटलं म्हणजे कळलं नाही. सुब्रमण्यम भारती जेव्हा प्रेसमध्ये नंतर आले तेव्हा त्यांना पोटाचे विकार होते, हे तुम्हाला कुठं कळलं. म्हटलं मला नव्हतं कळलं. तुम्ही ते देता की हा लेख द्या, मला जरा तब्येत बरी नाही, असं पोटावर हात ठेवून तुम्ही एक 43 सेकंद बाहेर जाता. आम्हाला वाटलं काय नटाचा अभ्यास आहे. तर त्यामुळे आम्हाला तो शॉट तसा ठेवायला लागला आणि तिथं म्युझिक एक्स्ट्रा बनवायला लागलं. म्हटलं मी जस्ट आजारी आहे म्हणून असं केलं होतं ते, असं करा. म्हणले तुम्ही ह्याच्यानंतर तामिळमध्ये करण्यासारखं आता काही नाही. क्या बात आहे. किचन मनी म्हणून करायचं असलं तर तुम्ही करा, पण तामिळनाडू त्याच्यापेक्षा मोठा रोल नाही आता. म्हणजे केवढी पावती दिली होती बापरे, इलयराजांनी. पहिल्याच सिनेमाने एवढं. पहिल्या सिनेमाने. कमाल कमाल. पण बघा म्हणजे अशा एका कवीचा हात तुमच्या डोक्यावर पडला आणि तुम्ही एक 1.5 दिवसात तुंबारासारखं, काय म्हणतो आपण त्याला, दीर्घ कविता म्हणूया, दीर्घ हो. संवाद म्हणूया, हो. जे आता नाटकाच्या रूपात कधी येते त्याची वाट बघतोय आम्ही, पण ते तुम्ही लिहू शकलात. हे कसं जमलं 1.5 दिवसात तुंबारा? तुंबारा ते मी नटरंग नावाच्या कादंबरीवरनं नटरंग नाटक करत होतो आम्ही. बाजीराव पोपळकर निर्माते होते आणि त्याच्या संगीतकारानं त्यात लावणी नाचायची होती आणि 3 दिवस आलो तरी लावणी मला दिली नव्हती आणि मी नाचणार कधी, बँकेत काम करणार कधी, ह्या सगळ्या त्रासानं वैतून शेवटच्या गाडीनं चुनावटीला राहायचो. असं घरी गेलो होतो. 2-2:30 वाजले होते आणि प्रचंड उद्विग्न अवस्था होती मला वाटतं. आणि मी असा विचार करत होतो की असं नाटक का असतं. नाटकाशिवाय कमी पात्र नसलेले माणसं, इतर माणसांचा किती त्रास असतो, ह्याच्या पलीकडे नाटक असतं का नाही वगैरे. आणि त्याच्यापूर्वी 6 महिन्यापूर्वी मला काहीतरी एक रजिस्टर लिहायचं वाटलं होतं, काहीतरी लिहीन म्हटलं आणि काही लिहिलंच नव्हतं. आणि त्या दिवशी रात्री ते रजिस्टर समोर होतं, म्हणून मी असं घेतलं आणि असं पेन घेतला आणि लिहित गेलो. 37 पानं मी नॉनस्टॉप लिहिली आणि मलाच कळलं नाही मी काय लिहितोय, काय लिहिलं काय नाही. आणि सकाळी मी 37 पानं लिहिली आणि मी 37 पानं. आणि मग प्रदीप मुळेला ऐकवलं. प्रदीप मुळे म्हटला बरं बघू, एक अंक वाचूया. आणि पहिला वाचला म्हणतो नाही नाही ठीक आहे, पुढचा पण ऐकूया जरा. मग हळू सुनील शानबाग, मग शांता गोखले, मग ते असं असं करत खूप चांगलं आहे. आणि मग त्याचं पुस्तक, नाही, हे तुंबारा हे पुस्तक पण तुम्ही नक्की विकत घ्या, जे आता उपलब्ध आहे. तर हे पण एक काम चालू असतं काही ना काहीतरी तुमचं, एक लिखाण. म्हणजे सगळ्यात लोकांना अगदी इमोशनल वाटेल, पण तुम्ही आईसाठी जे पत्र लिहिलं, मी तो लेख लिहिला होता 2018 साली मला वाटतं तुमच्या आईचं निधन झालं आणि मी तुमच्या आईला भेटलेलो आहे. तुम्ही अगदी नाटकाचे रिहर्सल असेल किंवा सिनेमाचं वाचन असेल, तिथे सुद्धा त्यांना घेऊन यायचं. पण हा एक तुमचा एक इमोशनल भाग झाला. पण आपण पुन्हा एकदा साऊथ इंडियन सिनेमाबद्दल मला 2 महत्त्वाचे प्रश्न विचारायचे आहेत, की रजनीकांत असेल, चिरंजीवी असेल, हे सगळे इथे आपल्याला बसून माहिती असतं की ते खूप मोठे स्टार आहेत, पण तुम्ही त्यांच्याबरोबर काम केलंय, ते सुपरस्टार आहेत. मी नेमकं काय आहे? आणि तुम्ही नेहमी म्हणता की ते नम्र आहेत. ते खरंच नम्र आहेत का त्यांना तशा प्रकारे राहायला लागतं? स्टार हा पहिला रिअल चांगला माणूस असायला लागतो, ही एक पूर्वअट आपण गृहीत धरली पाहिजे. मला दोघांचा अनुभव असा आहे. स्वित्झर्लंडला आम्ही बाबा नावाचा सिनेमा शूट करत होतो. रजनीकांत आणि चिरंजीवी एकाच अभिनय स्कूल चेन्नईला कुठेतरी काहीतरी शिकलेत वाटतं. चिरंजीवी हे चेन्नईला त्यांना नट व्हायचं होतं आणि रजनीकांतला तेलुगूमध्ये व्हायचं होतं. ते काही उलटं फिरलं, काय गणित झाली मला माहीत नाही, पण ते मित्र होते. आम्ही स्वित्झर्लंडला शूटिंग करत होतो. त्याच्यामध्ये रजनीकांतचा बाबा मी आहे आणि तो रोल मी करत होतो. आणि तो असा भिकारी टाईप असतो, कुठेतरी रस्त्याने वेड्यासारखा चाललाय आणि रजनीकांतला कळतं असं तो. तिथं ते स्वित्झर्लंडच्या बर्फावरनं मी गुरु आहे ना चालतो, तर एक बर्फाचा रोड होत असतो. चिरंजीवीची फॅमिली घेऊन ते तिकडे आले होते
आणि भेटायला आले. किती दोस्त असतात, हा तिकडचा सुपरस्टार, हा तिकडचा सुपरस्टार. आणि लाईक शिवजान बी आता कसं वागतो तसं तसं रजनीकांत चिरंजीवला सांगतोय, त्याच्या मिसेसला सांगतोय, अरे जल्दी करो ना, रोड तयार करना, इधर लोग नहीं है, तुम लोग काम करते नहीं बरोबर, चलो 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 ले लो. आणि ते खोऱ्यानं आपला बर्फ ओढतायत आणि हे म्हणतात जल्दी करो यार. काय नातं आहे यार, एवढे दोन म्हणजे अख्खं राज्य करेक्ट त्यांच्यावर इतकं प्रेम करतो. एवढ्या करोडचे 100-150 करोडचे फिल्म हे लोक करतात, पण रस्ते ग्राउंडवरती किती साधे, किती सरळ. म्हणजे एकदा चिरंजीवी, मी पहिला पिक्चर चिरंजीवीवर करत होतो टागोर नावाचा, आणि पहिल्या दिवशी गेलो आणि दुपारपर्यंत शूटिंग चाललं होतं आणि चिरंजीवी, माझा सीन नव्हता, मग सहज आले, हाय सयाजी, आर यू कम्फर्टेबल? म्हटलं सर नो, आय एम नॉट कम्फर्टेबल. म्हटलं व्हॉट हॅपन? म्हटलं ही भाषा मला नवीन आहे हो, तर मला, मी नाटकातला आहे म्हटलं, मला हे जर समजलं नाही तर मी एक्सपिरियन्स नाही करू शकत, मला तसली सवय नाही प्रॉम्प्टिंग घ्याय, असं करतो काय. त्यांनी लगेच डिरेक्टरला बोलवलं, सांगितलं शूटिंग थांबवा आणि एक माणूस द्या, हॉटेलवर पाठवा, दररोज आदल्या दिवशी सीन त्याला समजावून सांगा, लिहा. मग तसं लगेच माणूस नेमला. तर व्ही व्ही विनायक नावाचे डिरेक्टर होते, त्यांनी म्हटले ठीक आहे आपण थांबू, एक टॉप शॉट आहे, ते काही बोलले तर चालेल, तेवढा एक शॉट करूया आणि पाठवू. मला पाठवलं तेव्हा बस काय माणसं, म्हणजे इतकं. मग डबिंग असं झालं की डबिंग करायचं, तर मी म्हटलं बघा, माझा आवाज जर तिकडे असेल तर माझं कॅरेक्टर चांगलं दिसेल, कारण आम्ही नाटकातले आहोत ना, आमचा आत्मा शब्दात नाही येतो. करेक्ट. तर ते म्हणले हा बघूया. नंतर त्यांनी 2-4 लोकांचं डबरचं केलं आणि नंतर त्यांना आलं की पायलटमध्ये जे आहे ना ते जास्त चांगलं आहे. मग असं ठरलं की मी डबिंग करायचं, म्हणून मग तेलुगूचे पुढचे 100-200 पिक्चर मी डब केले आणि पहिला पिक्चर मला डब केला आणि तो सुपर डुपर हिट झाला होता. आणि असं, आणि जसं रजनीकांतला पहिल्यांदा भेटायला गेलो तर मला कळलंच नाही ते मराठीत बोलतात, असं कसं 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 शाळेचे तुमचा एकदम चांगला म्हणजे असा असा असा. तर म्हणलं मराठीत बोलतायत, तर मी म्हणलं काय मला आनंद होतो, म्हटलं तुम्ही मराठीतनं इकडं आलात आणि एवढं हे झालात आणि मराठी विसरला नाही. हा, आणि एवढे सुपरस्टार इतकं भारी आहेत. तर मला ते काय म्हणतात, साईजी माझं आयुष्य गेलं रे, तू एका पिक्चरमध्ये तामिळनाडूच्या ब्लडमध्ये गेलायस. तर मी म्हटलं तुम्ही बॉल आमच्या कोर्टात टाका, तुम्ही कोण आहात आम्हाला माहिती आहे, पण एवढं साधे. म्हणजे आमच्या बँगलोरला मी शूटिंग करत होतो, रजनीकांतचा पण एक असा मित्र आहे, अच्छा तो कंडक्टर ड्रायव्हर आहे. अच्छा. तर ते शूटिंग करत होते आणि हे बाहेर उभे आहेत आणि साहेब मला सांग, हा बघ ना अरे, हा 2 दिवस म्हणून आलाय, 3-4 दिवस जातच नाही आता. तर तो म्हणतोय घबरे, तुला काय कळतंय, तू कशाला मला सांगतो, माझं मी जाईल तेव्हा ते जाईल. हे कंडक्टर ड्रायव्हर असेल, तो अजून तिकडे नोकरी करतोय, ही इतकी त्यांची साधी दोस्ती. असं मी बघितलं. मी एकदा बँगलोरला मेकअप व्हॅन तिकडे होती, मी बाजूला बसलो होतो झाडाखाली आणि जेवत होतो. म्हणजे अरे असं काय करता, ही मेकअप व्हॅन आपली कलाकारांसाठी, ही कोण स्टारसाठी नसते. म्हणजे नाही नाही, असं नाही, चला. मी म्हटलं मला बरं वाटतं झाडाखाली बसायला, तसं नाही, बरं जेवू आपण एकत्र, मग तुम्ही जाऊन बसा. मी आत नेलं, जेवायला बसवलं. तर तो स्टारिझम तसलं काय दाव, म्हणून ही माणसं सुपरस्टार मोठी मोठी. आहेत. आणि समाजात जेव्हा जेव्हा कसं काय होतं, तेव्हा चिरंजीवीच्या बर्थडेला दरवर्षी लाखो लोक ब्लड रक्तदान करतात. म्हणजे मी स्वतः पण केले, म्हणजे इथं मुंबईत असताना वरळीला जाऊन रक्तदान केलंय. आणि हे तर मोठं बेटच आहे ना, रजनीकांत एक परत बेटच आहे. म्हणजे ते काय कावेरी नदीचा प्रश्न होता, तर आम्ही बघितलं, एका बाजूला अख्खी इंडस्ट्री आहे, एका बाजूला रजनीकांत आहे. रजनीकांत म्हटल्यानंतर काय होतं आणि समाजासाठी करण्याची, म्हणजे ही दुर्मिळ माणसं. बरोबर, म्हणून त्यांना एवढा पाठिंबा मिळतो आणि एवढं त्यांना म्हणजे स्टार कोणी असणं त्यापेक्षा माणूस. आणि खरंच खरंच. आणखी या सिनेमाबद्दल सांगायचं तर पोकेरी सारखे सिनेमे तुम्ही जे केले ते ट्रेंड सेटर ठरले आणि त्याच्यातनं ऍक्शन बदलली, स्लोमो आलं, कॅमेऱ्याच्या नवीन टेक्निक आल्या आणि हे मला वाटतं पुरी जगन्नाथचं श्रेय असणार, कारण त्याच्यानंतर हिंदीमध्ये पण तो आपल्याला प्रकार दिसायला लागले. पुरी जगन्नाथ बरोबरची तुमची केमिस्ट्री, त्याच्याबद्दल अनेक सिनेमे त्याच्या बरोबर केले. बरोबर, पुरी जगन्नाथच्या बहुतेक सिनेमात मी आहे. पुरी जगन्नाथनं माझं करिअर चेंज केलं. अच्छा. मी विलन म्हणून गेलो होतो आणि पुरी जगन्नाथ पहिल्यांदा सुपर सिनेमामध्ये मला कॉमिक रोल दिला आणि तो इतका हिट झाला की नंतर मला मग कॉमिक, फादर, डॉन, पोलीस असे विविध रोल मिळाले. आणि पुरी जगन्नाथच्या पोकिरीमध्ये ॲक्च्युली मी काम करणार नव्हतो. अच्छा. आम्ही गेलो होतो त्याच्या बर्थडेला, माझ्या मॅनेजर म्हटला की पुरी जगन्नाथ आपण, त्यांचा बर्थडे झाला, ते म्हणले हां भेटलो आपण चांगलं, पण ह्या सिनेमात मी करतोय त्यात रोल नाही. म्हटलं आम्ही काय रोलसाठी आलोच नाही. तुमचा बर्थडे आहे म्हणून आमचा मॅनेजर म्हटला
या रस्त्यानं चाललोच आहे तर भेटून जाऊ. गेलो आणि संध्याकाळी परत फोन आला, सयाजी एक रोल आहे करणार का? म्हटलं कसला रोल आहे? तर त्यांनी गोष्ट म्हटलं हा तर चांगला रोल आहे. तर ते म्हटलं बापरे, मग कसं काय चांगला एवढा? त्यांना म्हटलं हा छोटा रोल आहे. मी म्हटलं नाही नाही, यात एवढी गंमत आहे म्हटलं. असं असं. तर ते म्हटलं बरं. आणि जो पिक्चर आला तर तिन्नम पडकुन्नम तेलारिंदा, खाऊ खुजा बत्ती बुजा असा त्यांचा अर्थ. तर त्या नावाने एक सिनेमा निघाला, बेस्ट डायलॉग ऑफ द इयर असं ते झालं. आणि मला कळेना आपण असं एवढं काय ग्रेट केलं होतं वगैरे वगैरे. पण सिन्सिअरली काम करणं बघणं करणं वगैरे. करेक्ट करेक्ट. पण असं मग त्यांच्या बहुतेक सिनेमात होतंच. म्हणजे एक करिअरला वळण देण्याचं माझ्यात त्यांनी कसं काय शोधलं, कॉमिक बरोबर, आहे बरोबर. तर मी विविध रोल करू शकतो हे त्यांनी म्हणजे ती एक Correct, correct, correct. पर्वणीच. मग इतके दिग्दर्शक तुम्हाला तिथे मिळाले जे तुमच्यामधले गुण हेरत होते, तुम्हाला जसे सूट होतील तसे रोल देत होते. आणि आम्ही इकडे मराठी प्रेक्षक वाट बघतोय की तुम्ही कधी असा एखादा कसदार दमदार अभिनय असलेला मराठी सिनेमा करणार. मध्येच एक कधीतरी घर बंदूक बिर्याणी सारखा सिनेमा येतो, पण इथे त्याची संख्या कमी का आहे मराठीमध्ये? मग दक्षिणेत बिझी आहात हे वरवरचं कारण आहे का तेच खरं कारण आहे? मला तसे ज्या पद्धतीनं हिंदी मराठी सिनेमाही यायला पाहिजे. मला तर लोकांनी गृहीत धरलं की मी तिकडेच सेटल झालोय. हम्म. दुसरी गोष्ट, असे सिनेमाच मला मराठीत आले नाहीत की माझी करायची इच्छा असून सुद्धा, हम्म. की फार कमी आले. म्हणजे आम्हीच केला म्हणून गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरान तो आमचा सुपर डुपर हिट सुपर झाला. डुपर हिट झाला. खरं तर असे सिनेमे का नाही आले? पण आता नवीन दिग्दर्शक आहेत किंवा तर ते तुम्हाला भेटत असतील, त्यांची इच्छा असेल की तुम्ही काम करावं मराठीत. मोठे रोल्स म्हणजे मी हां, हां. 3-4 दिवसाचं शूटिंग नाही. हां, तसे तर खूप येतात. येतात करतो आपण तसं, त्याच्यात असं नाही. पण आता हा चांगला एक रोल आहे संदीप मानेचा. 2 तांडेल मधला चांगला रोल आहे. पण सध्या सखाराम. तर सध्या सकाराम नाही, दुसरं काय ह्याच्यामध्ये दुसरं काय घेतलं ना तर मग ह्याला मजा नाही येणार. बरोबर. मग राजकारणाकडे किती लक्ष आहे तुमचं आता? हे बघ, राजकारणात मी अजित पवार हे एक वैयक्तिक माणूस म्हणून मला भावला वाटला चांगला म्हणून त्यांना बोलवलं. तर हे देवराईचं काम डेव्हलप होईल म्हणून मी तिकडे गेलो. बरोबर. ते डेव्हलप अजून ज्या वेगात व्हायला पाहिजे ते सुरू झालेलं नाहीये. पण ते होण्यासाठी म्हणून मी गेलोय. बाकी माझं राजकारण हा काय माझा प्रांत नाहीये आणि पण मला तुम्ही तसं काय सक्रिय- अम्बिशन पण नाहीये. म्हणजे सक्रिय राजकारणात तुम्ही नसणार. हा नाही, मी स्टार प्रचारक. स्टार प्रचारक म्हण किंवा झाडं आणि पर्यावरण ह्या संदर्भातल्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्यांनी आणि त्यातून मला काही चांगलं करता येत असेल. कारण राजकारण आपण लोकशाही टाळू शकत नाही ना. लोकशाही म्हणल्यानंतर पक्ष आले की राजकारण आलं. कुठल्याही पक्षात जाणार तर तुमचं असं काही नाही, अगदी राजकारणाला काही देवाचं स्वरूप कधीच येणार नाही. तिथं तुमचं सतत दोन्ही बाजू सतत राहणार. कुरघोड्या हा त्याचा बेस असतो ना. करेक्ट करेक्ट करेक्ट. कुरघोड्याने ओलांडुड्या हे तर राजकारणाचं बेसिक आहे ना. त्यामुळं आपण कलावंत आहोत आणि त्याही पलीकडे आपल्याला पर्यावरण जास्त आवडतं. कारण एक माई मानतो आपण, नंतर धरती माता मानतो आपण. ह्याच्या पलीकडे जगच नाही ना. बरोबर. कोणी कितीही म्हटलं तरी ह्याच्या पुढे कुठं जग आहे? पण सयाजी शिंदे या नावाला मान आहे. आज जर तुम्ही म्हणालात मंत्रालयात गेला तर तुमची कामं होणार किंवा ते ऐकून तरी घेतली जातील. हो, हो. लगेच होतील असं मी नाही म्हणत नाही, आहे, पण ऐकून पण घेतली फरक जातील. पडतो, मग फरक. त्यासाठी राजकारणात जाण्याची खरंच गरज वाटली तुम्हाला? हो हो, ती तरीही- गरज आहे. हा म्हणजे काय आहे की कोणाचं तरी तिकडं असली ओळख असली, फायदा असला तर ह्या गोष्टी जरा म्हणजे डेव्हलप काम होईल असं वाटतंय. बर. न जाण्यासारखं असं. बरं, वाईट म्हणून काय मिळतं? वाईट ते सगळे वाईट आहे. अरे वाईट तर आपणच असतो नाही का? मुळात मतदारच वाईट आहे ना. म्हणून मग आमदार वाईट आहे, म्हणून मग पंतप्रधान वाईट आहे, म्हणून मग मुळात मतदार वाईट आहे ना. मग मतदारांना सुधारायचं नाही. त्यांनी आता आपल्याला बोलायला नको त्या गोष्टी, पण त्यांनी बदलायचं नाही बाकीच्यांनी बदलायचं, असं कसं होईल? एक शेवटचा प्रश्न विचारतो की सखाराम बाइंडर हे नाटक, काही प्रयोग आता झालेले आहेत, नवीन पिढीपर्यंत जाणं हे त्याचं मुख्य उद्दिष्ट असणार. तुमच्याही डोक्यात ते असणार की नवीन प्रेक्षक त्यामुळे जोडला जातो. कुठली कारणं तुम्हाला महत्वाची वाटतात की त्यासाठी नवीन पिढीने नाटक बघायला पाहिजे? आपण स्वतःलाच नीट बघितलं पाहिजे. आपण स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे. नुसतं बोलण्यात अर्थ नाहीये, तर तुमच्या कृतीपासून तुम्ही सुरुवात केली पाहिजे. ह्या गोष्टी मला वाटते सखाराममधनं मिळतील. बुरखे किती पांघरलेत, श्लील असलेली त्याच्या कल्पना, नीतिकल्पना ह्या खऱ्या खोट्या किती आहेत हे आपण स्वतःपासून बघायला सुरुवात करायला पाहिजे. ह्या गोष्टी ते नाटक तुम्हाला आरसा म्हणून आहे आणि तुम्ही आजूबाजूला बघण्याची तुमची दृष्टी बदलेल.
ह्या गोष्टी त्या नाटकात आहेत. स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन, परंपरेकडे बघण्याचा दृष्टिकोन, माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा प्रगल्भ होईल, समृद्ध होईल, म्हणून हे नाटक बघितलं पाहिजे. आणि ज्या कुठे बघायला नाही मिळत अशा गोष्टी ह्या नाटकात बघायला मिळतील, म्हणून हे नाटक बघितलं पाहिजे. आणि अभिनयासाठी पण बघितलं पाहिजे. आणि अभिनयासाठी तर म्हणजे नेहा जोशी, चरण जाधव, अनुष्का, अभिजित झुंजारराव हे सगळे सिन्सिअरली खूप चांगलं काम करतात आणि त्यामुळं आमची केमिस्ट्री चांगली जमली, त्यामुळं आम्ही चांगलं काम करतो असं. माझी एक विनंती आहे शेवटी, फक्त तुम्ही लेखक खूप चांगले आहात, दक्षिणेवर स्वारी असं एक तुमचं पुस्तक लवकरच यायला पाहिजे. कारण इतके अनुभव तुमच्याकडे असणार तिथले, रोजचे अगदी, म्हणजे तुम्ही रोज 3-3 शिफ्टमध्ये सुद्धा काम केलेले आहेत तिकडे, आणि तुम्ही किती पैसे कमवलेत आणि काय ह्याच्यात चर्चा रंगतात नेहमी. पण तिथे नेमकं काय अनुभवलं, जसे आता काही अगदी मोजके अनुभव तुम्ही सांगितले, ते जर पुस्तक रूपात आले तर त्याचं डॉक्युमेंटेशन होईल. त्याचं पुस्तक करायला पाहिजे खरं तर. हे अनुभव मी लिहीन का नाही माहीत नाही, पण कोणी मी बोललो आणि कोणी लिहिलं तर कदाचित. कारण कसं वाटतं की मला काय या गोष्टी सांगून म्हणजे त्याचं काय आहे असं, म्हणजे सहज व्हायला पाहिजे ते. कारण तुम्ही हिंदीतलं काम बघितलंय, मराठीतलं काम बघितलंय, दक्षिणेतलं काम बघितलंय, तमिळ, त्यामुळे त्या तेलुगू, सगळ्या कन्नड, गोष्टी तुम्हाला तिथे हो, मांडता सगळ्या येतील. तुलना करायची झाली तरी ती लिहिता येईल त्याच्यामध्ये. म्हणजे आसामी चित्रपट पण केलाय आणि बंगाली हो. ती गोष्टी केल्यात. खरं तर मल्याळम 2 सिनेमे केले, मल्याळी 2-3 सिनेमा सिनेमे केला. केले, मला वाटतं इंग्लिश सिनेमा एक केला, इंग्लिश केल्यात. सगळे अनुभव आहेत बरेच. येस येस येस. घोडदौड चालू आहे हम्म. आणि सखाराम काही थांबलेला नाहीये. तर हो, तो सखाराम पुन्हा पुन्हा भेटत राहतोय. येस येस येस. आणि तो तुम्हाला नव्याने भेटला आणि त्याची प्रामाणिक कबुली तुम्ही दिलीत की त्यावेळेला मला कदाचित तो नीट जमला नव्हता, आता मी तो दाखवतो. हा, पण म्हणजे हे- आता जो जमलाय तो मला मनात असं वाटतं की नाही नाही अजून हे करायचं, पण जरा जाऊ देत 4-5 प्रयोग, म्हणजे आता दुसऱ्या प्रयोगालाच मी काही गोष्टी सुरू करत होतो, हा. अजून जरा जाऊ देत मला जरा असं. क्या बात आहे. हे अभिनेता म्हणून तुम्हाला जी मजा येते ना ती बघण्यासारखी आहे. येस ती प्रत्यक्ष रंगमंचावर बघण्याची मजा जी आहे ती सगळ्यांनीच घ्यावी. हा. आणि तुम्हाला शुभेच्छा Yes. नाटकासाठी सुद्धा, तुमच्या येणाऱ्या सिनेमासाठी सुद्धा, आणि चांगलं पुस्तक तुमच्या हातून होऊ दे, आणि युट्यूब चॅनल तुमचं असंच चालू दे, मस्त धमाल येस चालू येस दे. येस. So, धन्यवाद धन्यवाद, मजा आली. धन्यवाद कॅचअपच्या सगळ्या प्रेक्षकांना. तुम्ही आमचं चॅनल बघा, सकाराम बाइंडर बघा आणि सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि थँक्यू अमोल. थँक्यू बरोबर. थँक्यू, येस. मजा आली.